हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दीक्षाभूमीवरील पार्किंगला स्थगिती, स्मारक समितीसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। प्रकरण हाताबाहेर का जाऊ दिलं, आधी स्थगिती का नाही दिली, लोकांना रस्त्यावर का उतरायला लावलं, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला, सर्वपक्षीय संघटनांकडून बांधकामाची तोडफोड, स्तूपाला धोका निर्माण होण्याच्या भीतीने पार्किंगला विरोध। लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करून सरकारनं पावलं उचलावी, जनतेच्या आस्थेला धक्का लावू नये, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सरकारचं नागपुरातील स्थानिकांच्या भावना समजून घ्यावा, खरंच दीक्षाभूमी परिसरात पार्किंगची गरज आहे का, आदित्य ठाकरे यांचा सवाल। नागपुरातील भूमिगत पार्किंगचं बांधकाम ताबडतोब थांबवावं, दीक्षाभूमीला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। पेपरफुटीबाबत कायदा आणणार, फडणवीसांचं आश्वासन, कोणत्याही घोटाळ्याविना 77,000 नियुक्त्या, फडणवीसांची माहिती। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात। लोणावळ्यात एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना वाचवलं, 4घांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।